आपल्याला एक आठवतं का, एखादं लहान मूल पडलं की आपण काय करतो, त्याला उचलून घेतो, त्याच्या गुडघ्याला वगैरे लागलं असं असं झटकतो, त्याला असं कडेवर घेतो, त्याला म्हणतो ते बघ प्लेन आलं प्लेन, ते बघ मामा आला मामा. हे ती सायकल कोणाची आहे रे, हे ती चिवताई बघितली, लागलंय कुठं, गुडघ्यांना. हे काय चिमण्या पाखरं काय चाललंय. काय करतो आपण, लक्ष डायव्हर्ट करतो ना. सगळं कळतं ना लहान मुलांच्या बाबतीत, हाच नियम आपल्या बाबतीत का नाही कळत. माझ्याच आयुष्यात असं का झालं, मी काय कोणाचं वाईट केलं होतं. जरी लोक कोणी त्याला समजावून सांगायला लागले का, अरे असं नाही आहे, तरी पण म्हणणार नाही पण तरी पण माझ्याच बाबतीत का असं व्हायचं. तुला नाही कळणार नाही तुझ्या आयुष्यात झाल्याशिवाय. सचिन तेंडुलकर मागे त्याच्या एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होता, जेव्हा मी आऊट होतो, आऊट झाल्याच्या दुसऱ्या मिनिटाला मी हे विसरून जातो की मी आऊट कसा झालो होतो. का, कारण आऊट होणं ही निगेटिव्ह गोष्ट आहे आणि निगेटिव्हवर फोकस करायचा नाही हे सचिनला चांगलं माहीत आहे. म्हणून असं काय होत असेल ना, पहिल्यांदा काय करायचं, एखाद्या छान बाळाचा चेहरा नजरेसमोर आणायचा. आपलं नसेल ना शेजारच्याचा आणायचा, पण चेहरा समोर आणायचा. कारण बाळाचा चेहरा कसा असतो बघा ना, या बाळाकडे बघून कोणाला काही जेलसी, वाईट, काही घृणा, द्वेष काय होतंय का, नाही ना, छान वाटतंय ना. बाळाचा चेहरा समोर आणायचा. नसेल तर काय करायचं, मोबाईल सगळ्यांकडेच, मोबाईलमध्ये गाणे रेकॉर्ड करून ठेवायचे. पण कोणते, ये दुनिया ये महफिल नाही, मुझे तेरी मोहब्बत अजिबात नाही. मग गाणं कोणतं लावायचं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, किंवा इकडून तिकडं मारिते चक्रा शांताबाई. तुम्ही म्हणणार सर हे असे गाणे का, त्याचं कारण असं आहे, जिथं डोकं चालवावं लागत नाही आणि आनंद वाटतो ऐकायला, तिथंच डोकं लावायचं. मला एक सांगा, या गाण्याची चिकित्सा करण्यासाठी माणसांची टीम जर 2 दिवस रात्रंदिवस अहोरात्र बसवली, त्याचा अर्थ सांगा. माहीमचा हलवा जीवाचा कालवा, हलवा कालवा कालवा हलवा, काय काही नाही, पण आनंद वाटतो ना, आनंद वाटतो ना, अडगुलं मडगुलं सारखं तसंच आहे ते. म्हणून अशी गाणी ऐकायची, डोक्याला ताप होत नाही बघा, फ्रेश होतं माइंड. तुम्ही ऐकून बघा. काय करा, आपला फोकस बदला. तिथं त्रास होतो ना, तिथं नका ना बघू, मग दुसरीकडे बघा.